हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर कधीच कडू होणार नाही. असे मी बारीक काप करून घेतलेले आहेत आणि बियासुद्धा मधल्या काढलेल्या आहेत. आता पाण्यामध्ये स्वच्छ कारले धुवून ठेवलेले आहेत आणि मीठ घालून उकळून घेतलेलं आहे 5 मिनटं. बघा, कारले लगेचच शिजलेले आहेत. आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि गाळायला ठेवायचं आहे 5 मिनटं. आता हे असे दाबून दाबून सगळं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे कारले कधीच कडू होणार नाही. आता तेल घालायचं 2-3 चमचे आणि जिरे आणि मोहरी घालायचं, हिंग घालायचं आहे, लसूण घालायचं आहे. लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता कारले निथळून घेतलेले ना, ते सगळे दाबून पाणी काढून घालून घ्यायचे आहे. तिखट घालायचं आहे 2 चमचे, हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, 2 चमचे कारळचा कूट घातला आहे, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, जाडसर आहे. आता यावर साखर घालायची आहे, 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे. पाणी थोडं घालून घ्यायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता चिंच भिजवून ठेवलेली आहे 5 मिनिटासाठी. चिंच काढून त्याचं पाणी असतं ना चिंचेचं, ते घालून घ्यायचं आहे. आता झाकून ठेवायचं 2 मिनिटासाठी. मस्त कारल्याची भाजी तयार झालेली आहे. आंबट गोड चवीची तयार झालेली आहे. कडू अजिबात होणार नाही. नक्की अशा प्रकारे करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.